नाईक यांच्यात काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते। नवी मुंबईचे आरोप प्रत्यारोप या निवडणुकीमध्ये अश्विन बऱ्यापैकी गाजलेले होते, मोठ्या प्रमाणात गाजलेले होते आणि हीच नवी मुंबईची निवडणूक, नवी मुंबई महानगरपालिकेवरती झेंडा कुणाचा फडकणार याची कमालीची उत्सुकता आहे। इचलकरंजीची लढत जी आहे, पहिला निकाल जिथून हाती आला त्या इचलकरंजीमध्ये काय घडतं आहे। 10 जागांवरती भाजपची आघाडी, भाजपचे 4 उमेदवार नगरसेवक हे आधीच विजयी झालेले आहेत, तर इतर वगळता अन्य कोणत्याही पक्षानं इचलकरंजीमध्ये खातं उघडलेलं नाही किंवा कलांच्या बाबतीत सुद्धा आघाडी घेतलेली नाही। मुंबईमध्ये अरुण गवळी यांची कन्या योगिता ही पिछाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। सोलापूरमध्ये भाजप 22, नवी मुंबईमध्ये भाजप 15 जागांवरती आघाडीवर। हे ढोलताशे भिवंडीसाठी वाजलेले आहेत। प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपचे 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। मुंबई वगळता सगळ्या ठिकाणी ही प्रभाग पद्धतीची निवडणूक आपल्याला पाहायला मिळाली। 28 महानगरपालिकांमध्ये भिवंडीच्या प्रभाग क्रमांक 17 मधनं भाजपचं पॅनल विजयी झालेलं आहे। 3 उमेदवारांना विजय मिळतोय, तर मीरा भाईंदरमध्ये तासाभरानंतर मतमोजणीला सुरुवात झाली आहे, त्यामुळे यावेळेला अगदीच दीड तासामध्ये आकडे समोर येतील असं चित्र पाहायला मिळत नाही। नवी मुंबईमध्ये शिंदे आणि नाईक यांच्यात काटेकी टक्कर पाहायला मिळते। शाब्दिक युद्ध मोठ्या प्रमाणात रंगलं, पण मतांच्या युद्धामध्ये कोण जिंकणार हे पाहावं लागेल। अकोल्यामध्ये ईव्हीएम मध्ये काहीसा तांत्रिक बिघाड झालेला आहे आणि त्यामुळे अकोल्याची मतमोजणी सुद्धा संथ गतीनं सुरू आहे। भिवंडी निजामपूर महानगरपालिका भाजप 9, पण इतर कोणत्याही पक्षानं आपलं खातं उघडलेलं नाही। इथे भाजपचे प्रभाग क्रमांक 17 मधनं 3 उमेदवार विजयी झालेले आहेत। वसई विरारमध्ये भाजप 25 तर बविया 85 जागांवरती आघाडीवर आहे, त्यामुळे बहुजन विकास आघाडी ही एक प्रकारे स्वीप करताना दिसते। बरोबर सध्याच्या घडीला सुरुवातीचे कल आहेत, पण मनसे त्यांच्या बरोबर आहे आणि स्वीप करताना दिसते सध्या तरी वसई विरारमध्ये। भिवंडी प्रभाग क्रमांक 9 मधून काँग्रेसचे 4 उमेदवार जिंकले आहेत। भिवंडीतली अपडेट, प्रभाग क्रमांक 9 काँग्रेसचे 4 उमेदवार भिवंडीमध्ये विजयी। काँग्रेसने तिकडे 4 उमेदवारांनी त्यांचा विजय मिळवलेला आहे। भिवंडीतली अपडेट, एकूण 4 उमेदवार